हाय ऑल. सो आम्ही आज आलो आहोत पुण्यात आणि पुण्यातलं हे आमचं सर्वात फेवरेट ठिकाण आहे जिथे आम्ही आलो आहोत. हे आहे अण्णा. FC रोड वरती आहे आणि साऊथ इंडियन साठी सर्वात म्हणजे मस्ट टू विजिट प्लेस आहे. सो चला आता बघूयात की आम्ही काय काय ऑर्डर करणार आहोत. आज आम्ही ऑर्डर केलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला. हे बघा माझ्याबरोबर आणि कल्पी पण आहे. चला आता बघूया की आपण काय ऑर्डर केलाय आज. आता आम्ही ऑलमोस्ट फिनिश करत आहोत. आम्ही जो शिरा ऑर्डर केलाय तो आता आम्ही खातो आणि आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला शिरा कसा आवडतो तो. साधी तुपामध्ये बनवलेला प्रचंड सुंदर असा शिरा आम्ही आता खाल्लेला आहे. फार मजा आली, खूपच मस्त होता. म्हणजे फार छान. कमी गोड होता शिरा, आता खूप प्रचंड गोड नाहीये. ज्यांना कमी गोड आवडतं त्यांना तर नक्कीच आवडेल, पण जे खूप गोड खातात त्यांना ते थोडासा माइल्ड होऊ शकतो. वेलदोडा छान होता त्याच्यामध्ये. वेलदोड्याची चव आणि ड्रायफ्रुटची चव चांगली लागत होती. त्याचा मेनू आहे. प्राइस रेंज यांची स्टार्ट होते साधारण एक, जर का आपण साऊथ इंडियन कोणी तर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर प्राइस रेंज मी त्यांना सांगत होते. प्राइस रेंज इथे साधारण स्टार्ट होते 85 रुपीजला इडली आहेत 2 पीसेस, आणि मग तुम्ही घ्याल आणि ऑर्डर कराल त्याच्याप्रमाणे ते वाढत जातं. पण साधारण 85 ते 250 रुपयाच्या मध्ये तुम्हाला खूप छान व्हरायटी साऊथ इंडियनची इथे खायला मिळते, जी अस्सल साजूक तुपामध्ये बनवलेली आहे. आणि यांचा ब्रांचेस आहेत पुण्यात, सोलापूर, माणेर, FC रोड, खराडी, मार्केट यार्ड, ठाणे आणि वाशी. आमचं फेवरेट तर FC रोडच आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा तेव्हा येतो तेव्हा FC रोडलाच खातो. सो हे आमचं बिल आलंय. पूर्ण आमचं लंचचं बिल आहे. मिनी इडली घेतली होती आम्ही, ऑनियन प्लेन डोसा घेतला होता आणि शिरा खिचडी भात आम्ही घेतला होता. टोटल बिल 357 आहे. क्वाईट रिझनेबल. बेसिकली जी सर्व्हिस ते आम्हाला प्रोव्हाइड करतात आणि ज्या प्रकारे ते फूड क्वालिटी आणि क्वांटिटी देतात त्याच्यासाठी हे नक्की वर्थ आहे. सो मी सजेस्ट करेन की जेव्हा जेव्हा तुम्ही पुण्यात याल किंवा तुम्ही पुण्यात असाल सुद्धा तरी पण ह्या रेस्टॉरंटला अण्णाला नक्की व्हिजिट करा. गुड लक. त्याच्यानंतर शांबली बघू शकता, प्रचंड मोठं फूड कोर्ट आहे आणि असा व्ह्यू आहे. ज्यूसपासून, चायनीजपासून, गुडलकपासून, बर्गर किंग, सबवे सगळं इकडे आहे. म्हणजे आमचं एकदम गो टू फूड कोर्ट आहे. कधीही आम्हाला घरी कंटाळा आला की आम्ही इथे येऊन बसतो. हो हे सांगितलं मी त्यांना की आम्ही पवेलियन मॉलला आलेलो आहे एसबी रोडचा आणि घरापासून खूपच जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे आलो होतो, काही शॉपिंग करायची होती आम्हाला. गो टू मॉल आहे आमचा हा, त्याच्यामुळे काही झालं की आम्ही इथेच येतो. असं काहीसं हा किऑस्क आहे. बेसिकली इथे तुम्हाला भरपूर सारे किऑस्क दिसतील. अंबरसरिया म्हणून एक आहे, मिक्स्टअप आहे, वाडेश्वर आहे, बॅरोमीटर एक आहे, KFC आहे आणि इथे पण 1-2 आहेत. त्याच्यानंतर ह्या बाजूला पण बरेचसे आहेत. आता त्याच्यानंतर इथे जांभली एक बिर्याणीचा शॉप आहे. सो या फूड कोर्ट मध्ये बरेचसे QSRs आहेत जे चांगले ब्रँडेड QSRs आहेत. आमच्या घरापासून जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही इथे येत असतो आणि आज आम्हाला काही शॉपिंग करायची होती त्याच्यामुळे आम्ही इथे आलो होतो आणि आता आम्ही इथे आमचा ब्रेकफास्ट करतोय. कल्पी असा मस्त चहामध्ये मलाई फिरवून घेते. चहा आणि मलाई आणि हा आमचा बनमस्का. येस. सो आता आम्ही आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करतो आणि तुम्हाला लंच अपडेट देतच राहीन. तोपर्यंत बाय बाय. ऑल टाइम फेवरेट आहे गुडलकचा चहा. इराणीचा पण चांगला असतो आणि गुडलकचा पण चांगला असतो. मला दोन्ही आवडतात. दोन्हीची टेस्ट आपल्या आपल्यामध्ये वेगळी वेगळी आहे. थोडी वेगळी म्हणजे इराणी गुडलक
गुडलक आपल्या जागी आणि इराणी आपल्या जागी आहे, त्याच्यामुळे ते काही दोघे- कंपॅरिझन आहे. हां, तर मला दोन्ही दोन्ही घरचे चहा तरी- आवडतात. मस्त आहे एकदम. नाईस. आय एम एन्जॉईंग. 175 रुपीज म्हणजे चहा 47 रुपयाला एक आहे 50 50 रुपीज. GST ॲड करून 50 होतं. आणि बन मस्का पण एक साधारण 75 80 आहे बहुतेक. 75. छान आहे. तर आता पूर्ण मॉल आपण परत एकदा शूट करूयात. जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आम्ही पूर्ण मॉल तुम्हाला फिरवू. तोपर्यंत बाय बाय. हॅलो. आणि आम्ही आता आलेलो आहोत, रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही आलो आहोत इथे आता एक्सप्लोर करायला बँगलोर कॅन्टीनला. थोडं मागून दाखवतो मी तुम्हाला आणि पूर्ण दिसत नाहीये ना, त्याच्यामुळे बँगलोर कॅन्टीनला आलेलो आहोत आम्ही. आणि आता आम्ही इथे डेझर्ट खाणार आहोत. चला बघूयात आता आपण आज काय काय खाऊ, आज काय खाणार आहोत. झोप आलेली आहे मला त्याच्यामुळे. कल्पी गेलेली आहे पुढे. काय घेऊयात. सो ते प्राइस रेंज आहे तिथे डोसा, उत्तप्पा, इडली, स्नॅक्स, बेवरेजेस, सॉफ्ट डेझर्ट्स मिळतात. कल्पी घेतीये कॉफी, तोपर्यंत मी तुम्हाला इथे ॲम्बियन्स दाखवते कसा आहे. हे असे सिटिंग आहे. इथून आम्ही एंट्री केली. इथे काही सिटिंग्स आहेत. त्याच्यानंतर ह्या काउंटरच्या तिथे समोरून गेलं तुम्हाला डोसा आणि स्नॅक्स जे तुमचे ऑर्डर ते इथे येतात. त्याच्यानंतर इथे तुम्हाला इडली आणि वडा ऑर्डर पिकअप पॉइंट आहे. आणि इथे हे सगळं असं छान सिटिंग आहे. मस्त वाटतं ना बसायला. फेमस जे आहे ते आहे कॉफी सॉफ्टी, फिल्टर कॉफी सॉफ्टी. सो आता आम्ही फिल्टर कॉफी सॉफ्टी आणि एक व्हिएतनामीज आईस कोल्ड आईस एक ट्राय करणार आहोत. बघूयात आता कसं लागतंय आणि कसं वाटतंय ते. आता आमची व्हिएतनामीज आईस कॉफी, व्हिएतनामीज आईस कोल्ड कॉफी, फिल्टर कॉफी, आईस फिल्टर कॉफी. हा, आणि हे काय आहे सॉफ्ट स्वर्ल म्हणजे म्हणजे फिल्टर कॉफीची सॉफ्टी. आणि आमचं आलेलं आहे. आता आम्ही जरा एन्जॉय करतो आणि तुम्हाला सांगतो आमचा एक्सपिरियन्स कसा होता ते. आणि भेटू थोड्याच वेळात. बाय. आवडले. आत्मा खुश. थम्स अप. आत्मा खुश. आत्मा खुश. 10 out of 10. 100 out of 100. वर्थ आहे वर्थ. हाय फ्रेंड. सो हा होता आमचा पहिला लॉग, फूड लॉग. आणि जर का तुम्हाला हा आवडला असेल तर, आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा. आणि आम्ही असेच नवनवीन अनस्क्रिप्टेड व्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, फूड आणि ट्रॅव्हलचे. आणि त्याच्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू. Bye. बाय.